नमस्कार मित्रांनो, चला आज आपण खुरपणीला सुरुवात करूया. आपल्या आज शेतामध्ये खुरपणीला बाया आलेले आहेत. आपण आज खुरपणीला सुरुवात करणार आहोत आणि हे असे आभाळ आपल्याला दाटून आलेले दिसत आहेत. तर असं मस्त वातावरण झालेलं आहे, आभाळ आलेलं आहे आणि खालीही शेतामध्ये खुरपणी चालू आहे. आणि ह्या साईडला इथे माझी मम्मी पण खुरपत आहे आणि हे सोयाबीनची खुरपणी चालू आहे. ही सोयाबीनची खुरपणी चालू असताना मला खूप मजा येत आहे आणि ह्या खुरपणीमध्ये खूप असे मन लावून मी पण खुरपणी करत आहे. ही सोयाबीनची खुरपणी आहे आणि त्याच्यामध्ये असे मोठे मोठे गवत आलेले आहे आणि हा पट्टा आपला खुरपून झालेला आहे आणि हे असे सोन्यासारखे टवटवीत अशी पिकं सोयाबीनची उगवून आलेली आपल्याला दिसत आहेत. ही पिकं आल्याने मला खूप आनंद होत आहे की पेरणीपासून ते उगवण्यापर्यंत किती दिवस लागतो आणि ही पिकं पाहून मला खूप आनंद होत आहे. ही अशी सोयाबीनची पेरणी केलेली आहे आणि ह्या गोट्यामध्ये आपल्या 2 गवळणी असतात, त्या आता डोंगरावरती चरायला गेलेल्या आहेत आणि हिरवगार गवत असं दर पावसाळ्यात डोंगरावर येतं. त्यामुळे आपल्या 2 गवळणी डोंगरावरती चरायला जातात आणि ह्या अशा व्यक्ती खुरपणी करत आहे. आणि हे कावळे मामा हे त्या व्यक्तींच्या मागे जे खुरपल्यावरती किडे वर येतात, कीटक असतात, ते खाण्यासाठी ते शेतामध्ये येत आहेत. हे कावळे मामा असे दिसून येत आहे. पेरणी झालेली आहे आणि घरी जाण्याची वेळ झालेली आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब, सपोर्ट माय यूट्यूब चॅनल गाईज प्लीज.